जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चला आता आपले असा दुसरा भाग चांगदेव पासष्टचा सुरू झाला. आपला 36वी ओळी संपल्यानंतर 37 ते 65 हा दुसरा भाग चांगदेव पासष्टीमधला. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं म्हणजे ओळी 1 ते 36पर्यंत म्हणजे पूर्णपणे महावाक्य जे आहे तत्त्वम असी, त्याच्यातलं तत् आणि त्वम या 2 पदांचा पूर्ण अर्थ जो आहे तो या पूर्ण 65 ओव्यांमध्ये समजावून सांगितलेला आहे. पहिल्या 36 ओव्यांमध्ये तत् म्हणजे ते परब्रह्म, त्याचं स्वरूप काय, त्याची लक्षणे काय, ते परमतत्व आहे तरी कसं काय आणि त्याच्या दृष्टीने आपण कसे आहोत हे सांगितलं. आणि कोणाच्याही अस्तित्वावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही, पण तो आहे म्हणून आपण आहोत. दोरी आहे म्हणून सर्पाचा भास आहे, दोरीच जर मुळामध्ये नसेल तर सर्पाचा भास येणारच नाही. म्हणून जीव जो आहे तो परमात्म्यावर केलेला आरोप असं म्हणतात, तसा तो जीव आहे. आणि म्हणून जीवाच्या असण्याला परमात्मा हे कारण आहे. जीव असो किंवा नसो, परमात्मा हा आहेच आहे, त्याचं अस्तित्व कोणावरही अवलंबून नाही. हा विचार आपण काल पाहिला. आता त्याच्या पुढचा विचार आपण पाहणार आहोत. तो विचार जो आहे तो काल त्या ओळीचा आपण उच्चार केला, तिथून आपण आज सुरुवात करूया. विषय असा आहे की सोनिया वरकल सोने जैसा, का मुखा हो आरिसा, मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. 40वी ओवी आहे. गोडी आहे आपली गोडी, घेता न माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. म्हणजे मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चांगदेवा तुझा आणि माझा जो संवाद आहे तो कसा आहे की जसा मुखापुढे जर आरसा असेल, आपल्या समोर जर आरसा धरला तर माझं मुख त्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. तर तो आरसा नसतानाही ते प्रतिबिंब नाही, पण माझं मुख आहे. आणि आरसा काढून घेतल्यावरसुद्धा माझं मुख जसं आहे तसं आपला संवाद हा होत असताना तो संवाद आहे, पण त्यापूर्वीसुद्धा आपला संवाद आहे आणि त्यानंतरचासुद्धा आपला संवाद आहे. कारण आपण आत्मस्वरूपाने अखंड असे भेटत आहोत. अखंड ती भेटी रघुराजयोगू, मना सांडिले मीपणाचा वियोगू. मीपणाचा वियोग झाला म्हणजे रघुराजयाची भेट आहे. आता हा मीपणाचा वियोग म्हणजे आपली देहबुद्धी जशी जशी कमी होईल, दूर होईल, तसं तसं आपल्यातलं स्वरूप जे आहे ते स्वरूप प्रगट होणार आहे. म्हणून हा विचार आपण पाहत आहोत. आता काल आपण एक विचार पाहिला की शिव भूत्वा शिवम यजेत. साधी आपण पूजा करत असेल तर मी भक्त आहे, मी देवाची पूजा करत आहे आणि पूजा करण्याचं हे जे साधन आहे ती साधना मी करीत आहे. मग या ठिकाणी पूजा करत असताना रामकृष्ण परमहंसाचं जसं उदाहरण सांगितलं तसं ते स्वतः कालीमातेचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाशी एकत्र झाले होते. आता हे जर एकत्र झाल्यानंतर मग यांनी पूजा केली काय आणि न केली काय. पूजा केली तर आपल्या दृष्टीने चांगला आहे, सत्वगुणी माणूस आहे, आणि पूजा नाही केली तर काय एवढं सगळं सांगतो पण स्वतः पूजाच नाही करत, असा आपला देहबुद्धीच्या विचाराने केलेला विचार आहे. म्हणून या ठिकाणी सांगता आपण जसं नेहमी म्हणतो, बोलायची बोल ऐकीजे, म्हणजे आपलेच बोल आपणच ऐकायचे. म्हणजे या ठिकाणी त्रिपुटी संपलेली आहे. आणि म्हणून चांगदेवा तू, मी आणि हे परब्रह्म हे सगळं एकरूपच आहोत हे लक्षात घे. आणि म्हणून आपण नेहमी प्रवचनाच्या वेळेस, एखाद्या उद्बोधनाच्या वेळेस आपण नेहमी म्हणतो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. म्हणजे वक्ता जो आहे तो तर श्रीराम समर्थ रूप आहे
आणि श्रोतासुद्धा श्रीराम समर्थ रूप आहे. अशी जेव्हा दोन्हीची वक्ता आणि श्रोत्यांची अवस्था एकाच लेवलवर असेल, उच्च लेवलवर असेल, तेव्हा जे संभाषण होतं ते संभाषण बोलेचे बोल ऐकेचे अशा प्रकारचं आहे. किंबहुना आपण बोललो काय आणि न बोललो काय तरी पण तो संवाद होत जातो, ज्याला माऊली म्हणतात शब्दे विण संवादीचे, असं माऊलींचं म्हणणं आहे. आता इथे माऊली पुन्हा सांगतात सोनिया वर्कल सोने जायचा, म्हणजे सोन्याचा चांगला आहे की नाही हे पाहण्यासाठी जसं त्याला दगडावर घासतात, आता तो दगडावर घासत आहे म्हणून ते सोनं आपल्याला वेगळं दिसतं, दगड वेगळा दिसतो. पण तो दगड जर सोन्याचा असेल तर मग ते घासणं काय आणि न घासणं काय ते एकच आहे, कारण दोन्ही एकच आहे. किंवा का मुख मुखा हो आरिसा मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. आता याचं एक चांगलं उदाहरण सध्या आपण जे पाहत आहोत, जे आपण या पसरणी मठाच्या रघुनाथ स्वामींच्या चरित्राचं आपण वाचन करीत आहोत. मागचे 2 महिने झाले आपण सगळ्यांनी त्याच्यातला त्या चरित्राचा अभ्यास केला, तो वाचला आपण आणि त्याच्यातला आनंद आपण घेतला आहे. त्यामध्ये एका ठिकाणी पहा की सद्गुरू आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. भीमस्वामी सद्गुरू हे पसरणी मठाचे मठपती होते, म्हणजे वासुदेव गोसावींच्या नंतरची 3री-4थी पिढी. आणि ते आपल्या शिष्याला भेटण्यासाठी ते आले. पण ते आले तेव्हा शिष्य म्हणजे रघुनाथ स्वामी मठामध्ये नव्हते आणि हे परस्पर निघून गेले. आता यांना बाहेर असताना कळालं की आपले सद्गुरू आलेले आहेत, म्हणून ते धडपडत पुन्हा आपल्या मठामध्ये आले आणि सद्गुरूंचा वियोग झाला. सद्गुरू तिकडे कणेरीमध्ये परत गेले. म्हणजे त्यांची जी भेट होणार होती, देहबुद्धीच्या स्तरावर जी भेट होती, ती भेट प्रत्यक्षपणे झाली नाही. पण ती प्रत्यक्ष झाली नाही तरी पण ती भेट रामरायाच्या कृपेने आणि रामरायाच्या साक्षीनेच झालेली भेट आहे. ती भेट असो किंवा नसो, या प्रत्येक घटनेचा साक्षीदार तो राम आहे जो अंतरात्म्यामध्ये सर्वांच्याच आहे. आता त्या रामाने जाऊन तिकडे आपल्या रघुनाथ भीमस्वामींना सांगितलं की अरे तू त्याला भेटला नाहीस म्हणून तो स्वतः आता उपोषण करत आहे, 40-40 दिवसाचं उपोषण आहे. आणि त्याने त्या 3 गोष्टी दिल्या की सोमलाचं पीठ, काचा आणि अजून एक गोष्ट 3री असं शेराचं चीक, असं तिन्ही म्हणून तो खात आहे. आणि तू जर त्याला भेट नाही दिली, दर्शन नाही दिलं तर तो जीवाचं काही बरी वाट त्याचं होऊन जाईल, म्हणून तू आधीच दुसरं काम कर की त्याला जाऊन भेट. आता असं कोण सांगतं आहे तर रामराय सांगतात. कोणाला तर भीमस्वामींना. हे भीमस्वामी प्रत्यक्ष मारुतीचे अवतार आहेत. आणि मग मारुतीला आज्ञा झाली रामाची आणि त्यामुळे मारुतीराय म्हणजे भीमस्वामी हे लगेच त्यांना भेटायसाठी कणेरी मठात गेले. आता जेव्हा मठात गेले तेव्हाची वेळ कशी असेल, साधारणतः पोथी वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की रात्री 3-4 वाजता ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. 3-4 वाजता रघुनाथ स्वामी त्या तुळशीजवळ ध्यानामध्ये बसलेले आहेत. रघुनाथ स्वामींच्या पत्नी ज्या आहेत कृष्णाबाई, हे या ठिकाणी सडा संमार्जन करीत आहेत. अशी ती वेळ होती. त्या पण जाग्या आहे, हे पण जागे आहेत, ध्यानामध्ये आहेत. आणि त्यांच्या पत्नीने पाहिलं की अरे कोणीतरी आलं आहे आणि आपलं अंगण झाडत आहे. आणि पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपले सद्गुरूच या ठिकाणी आलेले आहेत. आता सद्गुरू आल्याबरोबर त्या बाईंनी आपल्या नवऱ्याला म्हणजे रघुनाथ स्वामींना ही सूचना दिली. रघुनाथ स्वामी उठून येऊन पाहतात तर आपले सद्गुरू आपल्या घरी येऊन आपलं अंगण झाडत आहेत. आणि तेव्हा त्यांना संकोचल्यासारखं झालं. आपल्या सद्गुरूंचे पाय धरले आणि तेव्हा ते म्हणतात की हे काय मला तुम्ही लाजवत आहात, हे काम तुमचं नाही, तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही या ठिकाणी या, मी तुमचं पादसंवाहन करतो आणि तुम्हाला आदराने या ठिकाणी आसनावर आपण बसावं, हे तुम्ही काय करत आहात. तेव्हा जे भीमस्वामी म्हणाले ते फार महत्त्वाचं, जे आपण या संदर्भात आपण जसं पाहतो, मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. म्हणजे ते म्हणतात की अरे या ठिकाणी मी सेवा करत आहे तर माझी ही सेवा नाही, कारण या ठिकाणी प्रत्यक्ष चक्रपाणी, प्रत्यक्ष रामराय हे या ठिकाणी आहेत. आणि त्या रामाला बंदिस्त केल्याचं काम जे आहे हे तुझ्या भक्तीमुळे झालेलं आहे. तुझ्या भक्तीमुळे आज रामराय प्रत्यक्ष या ठिकाणी तुझ्या मठामध्ये आहेत. त्यामुळे मी जी सेवा करत आहेत ती मी तुझा सद्गुरू म्हणून करत नाही, पण तू, मी आणि रामराय हे आपण सगळे एकरूपच आहोत. म्हणजे
कोण कोणाला प्रकाश देतो, कोण प्रकाश आहे, कोण प्रकाशक आहे, हा विचार अलीकडचा आहे. हा विचार सगळा देहबुद्धीचा आहे. मी अंगण झाडत आहे हा देहबुद्धीचा विचार झाला. आणि तू शिष्य आहेस म्हणून तू गुरुबद्दलचा हा तुझा भाव आहे, तो सुद्धा देहबुद्धीच्या बाबतचा विचार झाला. पण मुळामध्ये तू, मी आणि हे सगळं जग सगळं एकरूपच आहोत. सगळंच जर रामरूप असेल तर त्यामध्ये तुझ्यात आणि माझ्यात कुठलाच भेद नाही. अशी जी अवस्था त्यावेळेस त्या सद्गुरूंची म्हणजे भीमस्वामींची होती, इकडे शिष्य म्हणून रघुनाथ स्वामींची होती. आणि त्या दोघांचा संवाद, त्या दोघांचं बोलणं हे ऐकणाऱ्या त्या कृष्णाबाईंची सुद्धा होती. म्हणजे सगळंच जग एकच आहे हा जो विचार आहे तो त्यावेळेस या चांगदेव पासेट्टीच्या विचारासारखा त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. आता सांगतात, गोडी आहे आपुली गोडी घेता काय न माये तोंडी. आता एखाद्या गोडीचा आपण अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे आपण डोळे मिटले, जीभ बाहेर काढा म्हणून जीभ बाहेर काढली आणि आपल्या जिभेवर खडीसाखरेचा 2-4 कण ठेवले, तर लगेच आपल्याला ती खडीसाखरेची चव येते आणि काहीतरी गोड आपल्याला दिलं हे समजतं. ती खडीसाखर आहे हे समजतं, तो गूळ आहे हे सुद्धा समजतं. आता हे कोणाला समजतं? कारण आपल्या देहबुद्धीमुळे आपलं मन, बुद्धी हे जे आहे, इंद्रिय जे आहे, त्या इंद्रियानं हे समजतं. आता तो खडा काढून टाकला, तो काही वेळानंतर तो खडा नष्ट झाला. मग ती जीभ जी आहे, ती चव घेण्याची शक्ती त्या जिभेची जाते का? त्या इंद्रियांची शक्ती ती जात नाही, ती तशीच असते, ती शक्ती तशीच आहे. आणि म्हणून हे जग झालं म्हणून परमेश्वर आहे, आरसा आहे म्हणून प्रतिबिंब आहे, हे फक्त काही काळापुरतं आहे. पण काय मुख्य आहे, काय शाश्वत आहे, ते म्हणजे परब्रह्म. सदा संचले येतना जात काही, रिता ठाव या राघवे विण नाही. अशा प्रकारचा जर तू विचार केलास तर पहा कशी अवस्था येते. जशी या ठिकाणी छानपैकी गोडी आहे आपुली गोडी घेता न माये की तोंडी. आता या ठिकाणी आपल्या अर्थशास्त्रामधला लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हा विवरणासाठी म्हणून आपण घेत आहोत हा सिद्धांत. जसं की आपण विचार करू की मला खूप जिलब्या आवडतात आणि मी जिलबी खायला बसलो, एक जिलबी खाल्ली, खूप आनंद मिळाला. तो आनंद कोणाला मिळाला? कारण मला ती जिलबी आवडत होती म्हणून मला तो आनंद मिळाला. आता तो आनंद कोणामुळे मिळाला असं जर अजून खोलपणे चिंतन केलं तर तो आनंद, ह्या जिलबीचा आनंद ज्या जिभेने चाखला, पण ती जीभ कोणाच्या शक्तीने हे चाखत आहे? तर ती शक्ती त्या परब्रह्माची आहे, त्या संवितेची आहे, त्या परमात्म्याची ती शक्ती आहे, ती माझ्यामध्ये आहे म्हणून मी तो आनंद घेऊ शकतो. म्हणजे माणसाने घेतलेला प्रत्येक आनंद आपल्याला असं वाटतं की तो मी घेतला, माझ्या देहबुद्धीने मी घेतला, पण तसं नसून हा आनंद मला कोणामुळे तरी मिळाला असा आपण विचार करतो. तर आपला विचार हा संकुचित स्वरूपाचा असतो. पण होणारी प्रत्येक घटना आणि न होणारी प्रत्येक घटना, म्हणजे मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर ती होत नाही, किंवा मनामध्ये नसताना सुद्धा अकल्पितपणे एखादी चांगली गोष्ट घडते, असं जेव्हा असतं तेव्हा ही सगळी सत्ता त्याची आहे. त्याच्या सत्तेनेच या ठिकाणचं प्रत्येक पान हलतं, प्रत्येक घटना होत असते. असा जर अखंड विचार केला तर जी घटना होती किंवा नाही होत, या दोन्हीमध्ये परमेश्वराची कृपाच आहे हा भाव लक्षात घ्या. तर त्या जिलब्या खाताना आपल्याला 1, 2, 3, 4 जिलब्या खाल्ल्या तिथपर्यंत आनंद आहे. पण हळूहळू तो आनंद कमी होत जातो आणि त्या खाण्याचासुद्धा वीट येतो, त्या जिलबीचासुद्धा वीट येतो. जी जिलबी पहिल्या घासाला इतकी छान गोड लागली ती 10व्या घासाला गोड लागणार नाही. हे जसं आहे. आणि त्यावेळेस माणूस आपोआपच तोंड बंद करून घेतो, आता काही नको, आता खूप झालं असं म्हणतो. पण ही जी गोडी आहे, ही जी गोडी चाखलेली आहे ती आपल्या देहबुद्धीच्या स्तरावर आहे आणि ती काही काळ ती गोड लागते पण पुढे लागत नाही. जसं आता मीच आजारी आहे तर मला जर जिलबी खायला सांगितली तर ती जिलबी माझ्या तोंडावर टाकली, म्हणजे खाल्ली मी, तर त्या जिलबीचं गोडपणा मला अनुभवता येईल का? तो येणार नाही. कारण माझं चित्तच आता ते कलुषित झालेलं आहे. कशामुळे? माझ्या या तापाने, माझ्या या ज्वराने माझी ती चव गेली. म्हणजे जीभ तीच आहे पण ती चव, जी गोडी मला आनंद देत होती ती आता देत नाही. आणि म्हणून इंद्रियांची क्षमता जी आहे ती जात नाही. पण 4 दिवसांनी जेव्हा ताप निघून जाईल तेव्हा पुन्हा ती जिलबी खावी असे आपल्याला वाटते. आणि म्हणून जेव्हा गोडीच खरं स्वरूप आहे आणि गोडी हाच अनुभव आहे, तेव्हा मग अशा कितीही जिलब्या खायला काय हरकत आहे. ब्रह्मभोजनाचा आपण समास पाहिला समर्थ प्रताप ग्रंथातला,
ज्यामध्ये राम आणि सीता यांच्या संसारामध्ये समर्थांना भोजन घातलेलं आहे. त्या भोजनाचा खरा अर्थ जो आहे ते ब्रह्मभोजन म्हटलेलं आहे. ब्रह्मभोजन म्हणजे परब्रह्माचा स्वरूपाचं वर्णन ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी श्रवण आहे, ज्या ठिकाणी कीर्तन आहे, ज्या ठिकाणी नामस्मरण आहे, ज्या ठिकाणी भक्ती आहे, त्या ठिकाणी ते जे निरूपण चाललेलं असतं ते सगळं ब्रह्मभोजन आहे. ते भोजन असलं तरी त्या ब्रह्माच्या स्वरूपाबद्दलचाच विचार त्या ठिकाणी आहे. आणि मग असा ज्याचा अनुभव असेल त्या ठिकाणी माणसाला असा वीट येणारच नाही. पण विषय जो आहे त्या ठिकाणी वीट येतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा बोखटे सर्व काही. आता या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रकारची साधना करायची असते. आपण हनुमान चालिसामध्ये एक वाक्य आहे पण त्याच्यामध्ये कुमती निवार सुमतीके संगी. कुमती आणि सुमती. तर कुमती निवार, कुमतीचं निवारण केव्हा होईल? जेव्हा आपण सत्संगामध्ये असतो. जेव्हा आपण सत्संगात जातो तेव्हा हळूहळू देहबुद्धी ही कमी होत जाते. जर सत्संगामध्ये बसून आपण तिकडे लक्षपूर्वक ऐकलं तर. अन्यथा कितीही सत्संगात बसलो तरी जर आपण तिथे चुरा आणि तंबाखू काढून बसलो तर ही देहबुद्धी कधीच कमी होणार नाही. आणि मग घेतलेचे घ्यावे जीवन, सेविलीचे सेवावे अन्न, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. मग असं श्रवण मनन आपण जर भक्तिभावाने केलं तर त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. आणि मग आपली देहबुद्धी जाईल. जसं एखादा व्यसनी माणूस असेल आणि व्यसनाधीन आहे, आता त्याने काहीतरी सत्संग चांगला केला आणि त्या सत्संगाचा परिणाम असा झाला की तो त्या व्यसनापासून दूर राहायला लागला. ते व्यसन त्याचं हळूहळू कमी होत गेलं. आता त्याचं व्यसन कमी होत गेलं यामध्ये त्या माणसाला खरा म्हणजे आनंदच आहे. आता पुढे अशी अवस्था येईल की पुढे कधीच त्याला त्या व्यसनाची म्हणजे आठवणच होणार नाही. ही जी स्थिती आहे ती अजून चांगली स्थिती आहे, कारण तो नेहमी आनंदरूप असा झालेला असतो. जसं वाल्याकोळीचं आपण उदाहरण म्हणतो, उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी. पूर्वीचं आयुष्य कसं चोर डाकू दरोडे घालणं, दुसऱ्याची संपत्ती लुटणं, असं जेव्हा वाल्याकोळीचं आयुष्य होतं तेव्हा आपण त्याला अरे तुरे वाल्याकोळी असं म्हणतो. पण कुमती निवार सुमती के संगी, प्रत्यक्ष नारदांची भेट झाली, तो अनुग्रह झाला, परिसराचा स्पर्श झाला आणि तेव्हा हे वाल्याकोळी आत्तापर्यंत आपण ज्यांना अरे तुरे म्हणत होतो ते आता आपल्यासाठी वाल्मिकी ऋषी झाले. आणि वाल्मिकी ऋषी नसता नसता वाल्मिकी अवतार आम्हा कैसी होय, म्हणजे रामाची कथा आमच्यापर्यंत कशी आली असती. म्हणून त्या वाल्मिकीने ही सगळी रामाची कथा आपल्याला सांगितली. कारण ते त्या ठिकाणी ते स्वरूपामध्ये होते, स्वरूपाकार झाले होते. आता आपल्याबद्दल विचार करू, देहबुद्धीच्याबद्दल, की लग्न झालं, पती पत्नी आहेत, काही दिवस 4-5 वर्ष 10 वर्ष फार झालं तर संसार खूप छान आनंदाचा असा चाललेला असतो. कारण त्यामध्ये दोघांना एकमेकांकडून काहीतरी अपेक्षा असते, काहीतरी स्वार्थ असतो. पण पुढे पुढे जो संसार आहे तो संसार म्हणजे आपला रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता, आपले साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज आणि मायबाई यांच्यासारखा झाला पाहिजे. आणि अजून पुढे गेल्यानंतर आपण पाहतो की आपले हनुमंत महाराज, वावर हिऱ्याचे हनुमंत महाराज आणि त्यांच्या पत्नी लीलावती आईसाहेब यांचा संसार काल परवा त्या ऑडिओमध्ये आहे पहा, कसा आहे तो त्या प्रकारचा संसार आहे. संसारामध्ये आहेत, एकत्र आहेत, म्हणून तरी पण ती विदेह स्थिती त्यांच्या ठिकाणी आहे. देही असून विदेही, विदेही तैसा दास तैसा मिळाला. आणि तसं आपण व्हायला पाहिजे. म्हणून त्यासाठी सांगतात की सगळ्या ठिकाणीच आपण आनंदात आहोत. प्रपंच मुळी नासका, विवेके करावा नेटका, नेटकाकरिता फिका होत जातो. अशा प्रकारे संसारामध्ये असलं तर मग त्यामध्ये आपला स्वार्थ नाही. जेव्हा जसं जसं आपण निस्वार्थी होऊ लागतो, जसा आपला भाव उच्च प्रतीचा होत जातो, तसं तसं विषयांकडची धाव कमी होते. आणि विषयांची धाव कमी झाली की म्हणजेच अंतर्मुखता माणसाच्या ठिकाणी येते. आणि अंतर्मुखता आली म्हणजे मग आपल्याला हे चांगदेवा प्रत्यक्ष तू मला भेटायला येणार आहेस. आता मला जर कोणी भेटायला आलं तर मी काय म्हणेल, अरे त्यांचं माझ्याकडे काम आहे म्हणून ते मला भेटायला आले, मग मी जाऊन त्यांचं स्वागत करण्याची काय गरज आहे. ते येतील तेव्हा भेटता येईल, ते येतील तेव्हा बोलता येईल, असा सर्वसाधारणपणे आपण विचार करतो. पण चांगदेव महाराज जेव्हा भेटायला येतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण दोघं एकरूपच आहोत. ही आपली सिद्ध भेट आहे. भेटावया जीव उल्हासे,
म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात. आणि म्हणून जसे असतील, ज्या अवस्थेत असतील तसे त्या भिंतीवर बसून हे चारही भावंड चांगदेवांना भेटायला आले आहेत. कारण चांगदेव पासष्टीमध्ये हाच बोध आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते म्हणतात की आता माऊली पण आपल्याला सांगतात की कानाचे करी वो सर्वांगाचे, सर्वांगाचे कान करून मी जो बोध सांगत आहे तो बोध तुझ्या अंतरंगामध्ये ठसवण्याचा तू पूर्णपणे प्रयत्न कर. अशीच एक ओवी आपल्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये, आता हृदय हे आपुले चौफाळीने भले वरी बैसवी पाऊले श्रीगुरूंची. आता श्रीगुरूंची पावले आपल्या मनामध्ये ठसवण्यासाठी आधी आपल्यातले दुर्गुण गेले पाहिजे, म्हणून त्या सगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आपल्या भेटी ज्या आहेत, जसं अजून एक ओवी येते, सखेती मत्वाम प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. गीतेमध्ये 11व्या अध्याय श्लोक आहे की अर्जुन म्हणतात की कृष्णा, आत्तापर्यंत तू माझ्याबरोबर होतास तेव्हा मी तुला सखा म्हटलं आहे, यादव म्हटलेलं आहे. आता ही माझीच चूक झाली असं मला लक्षात येतं. जेव्हा तुझं विश्वरूप दर्शन मी पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तू खऱ्या अर्थाने तुझं सामर्थ्य काय आहे आणि मी कोण आहे हे माझ्या लक्षात आलं. नाहीतर कृष्णा, मी तुला माझा मेवणा समजत होतो, सुभद्रेचा भाऊ आहे असं समजत होतो. म्हणून अर्जुन आणि कृष्णाची जी भेट होती ती भेट म्हणजे भक्त आणि देव हे त्यांचं नातं होतं. जसं श्रीखंड जे आहे ते सगळ्यांना आवडतं. श्रीखंड खाताना होणारा आनंद हा काही काळ टिकतो. तो नाशिवंत आहे, खाणाराही नाशिवंत आहे ते, आणि ते श्रीखंडसुद्धा नाशिवंत आहे. आणि पण जे सुख नाशिवंत नाही, चिरकाळ टिकणार आहे, ते सुख जसं काय आहे तर ते भगवंताला आपला सखा म्हणण्यामध्ये आहे. म्हणून सखा म्हणजे पुढची ओवी अशी येते, सखया तुझे न उद्देशे भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिही. म्हणजे सखया तुझेने उद्देशे म्हणजे सखा आपण कोणाला म्हणतो ते सांगतात. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात ते माझे सोयरे आहेत, सखे आहेत. कोण? जे पाय आठविती विठोबाचे. म्हणजे आपण व्यवहारातला जो संबंध असतो, आपण पत्रिका पाठवतो, फोन करून सांगतो की अरे तुम्ही या बरं का आमच्या कार्यक्रमासाठी, आणि तुम्ही आल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. आता ती मंडळी जेव्हा येतात तेव्हा आपण इतके व्यस्त असतो की त्यांचं स्वागतही आपण करू शकत नाही. त्यांच्याही मनामध्ये येतं एवढं आम्हाला इथं बोलावलं पण आमच्याकडे लक्षही दिलं नाही. तर अशा ज्या भेटी आहेत त्या व्यावहारिक भेटी झाल्या. त्यांना मर्यादा आहे, त्यामध्ये स्वार्थ आहे, त्यामध्ये प्रेम जे आहे ते आंतरिक नाही, ते वरवरचं प्रेम आहे. पण जेव्हा आपण देहूला जातो, आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, सज्जनगडावर जातो, तर त्या जाताना ते प्रेम व्यवहारापुरते नाही, पण ते त्या संतांवरील प्रेमामुळे, निष्ठेमुळे, त्या आदरामुळे आपण त्या ठिकाणी जातो. आणि हे सख्यत्व कसं आहे ते सहज एक उदाहरण, चांगलं उदाहरण असं की त्या चाफळच्या तुळशी वृंदावनामध्ये समर्थांच्या अस्थी ठेवल्या होत्या. किती वर्ष? तर 32 वर्षापर्यंत त्या अस्थी त्या ठिकाणी होत्या. आणि त्या केशवस्वामींनी, उमरतच्या मठपतींनी पुन्हा पुन्हा विचार केला की आता आपल्याला सद्गुरूंच्या भेटीसाठी, गुरुपौर्णिमेसाठी डोमगावला जायचं आहे आणि कल्याण स्वामींची भेट घ्यायची. मग जाताना या अस्थी आपण का नाही नेऊ? आत्तापर्यंत विचारलं तर ते पुढे पाहू म्हणत होते. पण शेवटी त्यांनी त्या अस्थी त्या ठिकाणाहून उचलल्या. आता सख्यत्व कसं आहे याचं हे उदाहरण आहे. कारण या ठिकाणी ओवी कशी आहे, सखया तुझे रे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. ते सख्यत्व कसं आहे? उमरतच्या केशवस्वामींनी हे तुळशी वृंदावनात ते समर्थांच्या अस्थी ज्या ठिकाणी उचलल्या तिकडे डोंगराव परंड्याला कल्याण स्वामींचं कीर्तन चालू होतं. ते कीर्तन सुरू असताना या अस्थी उचलल्या इकडे. तेव्हा त्यांना अंतर्ज्ञानाने समजलं की आता आपली आणि सद्गुरूंची भेट होण्याचे क्षण जो आहे तो आता जवळ आलेला आहे. कीर्तन मध्येच थांबवलं आणि आपल्या योगीराज कल्याण स्वामींनी त्या योगाच्या अवस्थेमध्ये बसून त्या ठिकाणी आपला देह सोडला, देह ठेवला. म्हणजे ही जी भेट आहे ती सखा, म्हणजे हे झालं खरं सख्याचं उदाहरण. आणि अजून एक असंच उदाहरण जे आहे ते 2-4 दिवसापूर्वी मी पोस्ट दिली होती. ते म्हणजे आपले आनंदसागर महाराज हे त्या हरदामध्ये त्यांच्या अस्थी ज्या आहेत ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ते म्हणाले
की या अस्थी इथेच ठेवा हरद्याला, जिथे राम मंदिर आहे. म्हणजे स्वतः ब्रह्मचैतन्य महाराजांनी सन 1900मध्ये हे मंदिर स्थापन केलं. ते म्हणतात की या अस्थी या मंदिरातच ठेवा, पुढे मी या अस्थींचं विसर्जन करेन, असं सांगितलं. कधी 1900मध्ये. आणि पुढे प्रसंग असा आला की 1913मध्ये गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा देह ठेवला. आता हे जे आहे, मग या दोन्ही गुरु आणि शिष्यांच्या अस्थी विसर्जन करण्याचं काम दुसऱ्या शिष्याने पुढे केलं आणि त्रिवेणी संगमामध्ये त्याचं विसर्जन झालं. आता हे जे आहे याला खरं सख्यत्व म्हणतात. याला म्हणतात आता हृदय हे आपुले चौफाळीने भले, वरी बैसवे पाऊले सद्गुरूंची. म्हणून इथे म्हणतात की सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. चांगदेवांना सांगतात की चांगदेवा, तुझ्या भेटीसाठी माझा जीव आता खूप उल्हास होता. आता तुझी भेट होणार याच्या मी आनंदात आहे. की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. बिहे बिहे म्हणजे घाबरतो. ही आपली सिद्ध भेट आहे. आता या भेटीतला आनंद कमी होऊ नये एवढीच मला या ठिकाणी भीती वाटते. आणि म्हणून हे जे आहे की आपण दोघे एकच आहोत, एकरूपच आहोत. त्यामुळे भेट झाली काय आणि न झाली काय तरी पण तेवढाच आनंद आपल्याला अंतरंगामध्ये होत गेला पाहिजे. आणि ही भेट म्हणून आपले या दृष्टीने सिद्ध भेट आहे. मग पुढे न सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी निसकुसे ऐशिया बिहे. स्वतः रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचीसुद्धा भेट जी आहे ती अशीच आहे की भेटावया जीव उल्हासे. रोज संध्याकाळी त्या दक्षिणेश्वरला कालीमातेच्या त्या तिथे झोपडीच्या बाहेर रामकृष्ण परमहंस संध्याकाळी यायचे की आजचाही दिवस माझा वाया गेला, आजचाही दिवस माझा वाया गेला. रामकृष्ण परमहंसाचं आयुष्य हे फक्त 50 वर्षांचं होतं. 1836 ते 1886. तर 1881पर्यंत ते रोज वाट पाहायचे, या नरेंद्र येईल, नरेंद्र येईल म्हणून. पण तो काही येत नाही. आणि ते स्वतःच्या त्या भावनेमध्ये नरेंद्राला 2 शिव्या द्यायचे की अजूनही तो आला नाही. त्यांच्या पुस्तकामध्ये मराठी लिहिलेलं आहे, अजूनही तो साला आला नाही, मी त्याची वाट पाहत. आता इथे व्यवहार कसा उलटा व्यवहार आहे. म्हणजे सद्गुरूंना शिष्याच्या भेटीची तळमळ आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे, 46 वर्ष झाले तरी अजून नरेंद्र आला नाही. ही जी भेट आहे त्याला म्हणतात सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. आणि मग जेव्हा नरेंद्र आला तेव्हा ते म्हणतात बरं झालं तू आला, किती वेळ झाले, किती वर्ष झाले मी तुझी वाट पाहत आहो. त्याने त्याचं स्वागत केलं आणि आपल्याजवळ असलेली सगळी आध्यात्मिक शक्ती जी आहे ती शक्ती संक्रमित केली आणि नरेंद्राला स्वामी विवेकानंद हे रूप, ही अवस्था प्राप्त झाली. आणि मग ते म्हणतात की अरे माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं तुला देऊन मी आता भिकारी झालो आहे. आणि मग तेव्हा ते म्हणतात म्हणजे माणसाची पातळी जशी खालच्या लेवलची असेल तोपर्यंत जीवनामध्ये संघर्ष आहे, तोपर्यंत मी तू आहे, तोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत अहंकार आहे. पण आपली पातळी, जीवनाची पातळी जेव्हा उंच होते, जेव्हा आपण वर 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 उठतो, तेव्हा आपण उंच होतो, तेव्हा मी तू हे आत्मरूप, आत्म्याने आत्म्याला भेटायचे. पाहणं काय आणि न पाहणं काय, भेट होणं किंवा न होणं काय, यामध्ये सुख नाही आणि दुःख नाही अशी अवस्था येते. आणि म्हणून ते दर्शन जे आहे ते दर्शन एक वेगळ्या प्रकारचंच आहे. त्याला माऊली आपल्याला म्हणतात मग देखिजे ना न देखिजे, ऐसी जे दशा निपजे, ते दर्शन माझे साचोकारे. मग माझी त्यांची भेट हो का न हो तरी ते माझं दर्शन घेत असतात, ते माझे भक्त माझे दर्शन घेत असतात. आता या लॉकडाऊनमध्ये सज्जनगडावर जाणं झालं नाही. आता सज्जनगडावर जाणं झालं नाही म्हणून तळमळ करण्यापेक्षा समर्थ माझ्या घरी कसे येतील अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. आणि त्यासाठी ते म्हणतात आता हृदय आपले चौफाळून भले, वरी बैसवी पाऊले श्रीगुरूंची. त्यामुळे तिथे जाण्यामध्ये जो आनंद आहे तोच आनंद तिथे न जाता सुद्धा जर मला या ठिकाणी मिळत गेला तर आमची भेट हो का न हो, आध्यात्मिक दृष्टीने संतांच्या पातळीवर ती भेट
केव्हाच झालेली असते. म्हणून चांगदेव 65मध्ये ज्ञानदेव आणि चांगदेव हे अगदी उच्च पातळीवर आहेत. त्यातील उपदेश जो आहे तो चांगदेवांसाठी आहे. मागे जसं मी सांगितलं तसं 19-20चा फरक आहे त्यांच्यामध्ये, एवढाच फरक आहे. नाहीतर ते दोघे एकरूपच आहेत. म्हणून ते तिन्ही एकच आहेत हे समजण्यासाठी ही चांगदेव 65 आहे. आता ही भेट कशी आहे याचं एक उदाहरण पाहूया आपण आणि थोडं आवर्त घेऊया आपण. ही भेट म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामराय आणि त्यांचे बंधू भरत यांची भेट. रामाना राज्याभिषेक आहे. राज्याभिषेकाचा आनंद आदल्या दिवशीपर्यंत आहे आणि दुसऱ्यामध्ये वनात जाण्याची तयारी आहे आणि वनात जाण्यासाठी ते सुद्धा त्याच प्रकारे आनंदात आहे जेवढा काल राज्याभिषेक होण्याच्या आनंदात होते. राम असे काही म्हणले नाही की माझ्या वडिलांनी माझ्या सावतराईला वचन दिलं ते मला अजिबात मान्य नाही, असा विचार जर रामाने केला असता तर आज 5-6 हजार वर्षापूर्वीपासून आपण जे रामाची प्रतिमा ठेवून पूजा करतो, राम हे आपलं दैवत आहे असं पण म्हणतो, असं आपण म्हणलंच नसतं. आपण म्हणलं असतं की काय रामसुद्धा आपल्यासारखेच आहेत असंच आपण म्हणलं असतं. म्हणून श्री ब्रह्मानंद महाराज विरचित एक राममीश्वरम रामाष्टकम आहे. रामाष्टकम, त्या रामाष्टकामध्ये एक श्लोक असा आहे, स्वतात वाक्यकारणम तपोवने विहारिणम करेषु चापधारिणम नमामि रामम ईश्वरम. म्हणजे ठेविले अनंते तैसेचे राहावे. राज्याभिषेक होणार म्हणून जो आनंद होता तोच आनंद वनामध्ये जातानाही होता. आणि मग अशा रामाची भेट भरताने घेतली. आता राम नाही तर मी त्या अयोध्येमध्ये जाणार नाही असं म्हणून भरत जे आहेत ते अयोध्यानगरीच्या बाहेरच राहतात आणि त्या रामांच्या पादुका घेऊन त्या पादुकांना सिंहासनावर बसवतात आणि त्यांच्या आज्ञेने या अयोध्येचा सगळा राज्यकारभार भरत पाहतात. आता भरत आणि राम यांची जी भेट झाली ती भेट कशी होती, जशी इथे चांगदेव आणि ज्ञानदेवांची भेट आहे त्या प्रकारची भेट होती. प्रत्यक्ष भेट झाली असेल तेव्हा दोघे एकमेकाला आलिंगन दिले असतील, पण हे आलिंगन तरी किती वेळ चालणार, ते काही ना काही कुठल्या तरी क्षणी ते सोडणार आहेत. ते आलिंगन ते सोडतील आणि मग पुन्हा हे राज्याभिषेकावर बसतील. भरत त्यांच्या बाजूला मागे उभे राहतील. हे जसं आहे तसं या ठिकाणी नाही, पण यांचं स्वरूपाची भेट आहे ही आणि स्वरूपाची भेट आहे ती अखंडित आहे. अखंडित भेटी रघुराज योग मनात सांडिरे मीपणाचा वियोग. म्हणून ज्ञानदेव सांगतात की ही जी आपली भेट आहे तर ती भेट अशा पातळीची आहे की त्या भेटीची सुद्धा मला एक प्रकारे भीती वाटते की ही मुळात ही सिद्ध भेट आहे. शिवच शिवाला भेटतो आहे. अशा प्रकारे तू या भेटीबद्दलचा विचार कर. म्हणून मी तुला भेटण्यासाठी येण्यासाठी इतका उत्सुक होतो की सख्या तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. आणि तू जेव्हा येत होतास तेव्हा तू अशा विचाराने आलास की आता मी एवढं सगळं 1400 वर्षाची साधना केली, एवढ्या सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या, आता मी या ज्ञानदेवांना भेटायला जाणार म्हणजे मी प्रत्यक्ष भेटणार, पण तो तर माझ्यापेक्षा लहान आहे असं म्हणूनच तू हे पत्र कोरं पाठवलेलं आहे. पण असा विचार तू सोडून दे. तू ज्या वटेश्वराचा भक्त आहेस, ज्या वटेश्वराची तू आजपर्यंत पूजा केली आहेस की त्याचा भक्त होऊन तू त्यांची पूजा केलीस, आता तू स्वतः वटेश्वर होऊन स्वतः शिवो भूत्वा शिवम यजेत या भावनेने आता तू पूजा कर. म्हणजे मग तुझ्यामध्ये त्या शिवामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा फरक नाही ही गोष्ट तुझ्या लक्षात येईल. आणि म्हणून या लागी तो क्रमयोगी मी झालाची माते भोगी तारुण्यका तरुणांगी जिया परी. म्हणून हे लक्षात येणं खूप अवघड आहे. म्हणून चांगदेव समोर होते म्हणून ज्ञानदेवांनी अशा ओव्या आपल्याला सांगितल्या. त्या ओव्या अवघड आहेत, त्या आपल्यासाठी अवघड आहेत, पण चांगदेव आणि ज्ञानदेव हे एकाच पायरीवर असल्यामुळे त्यांना त्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या सगळ्यात लक्षात आला, अशी ती त्या ठिकाणची गोष्ट आहे. म्हणून आपला आनंद जो आहे तो इंद्रियाच्या वाटे प्रगट असतो. म्हणून आनंदाला वीट नाही, पण विषयाला वीट आहे. विषयाचं सुख स्वार्थ या सगळ्या गोष्टीला वीट आहे. विषयांना मर्यादा आहेत, पण हा जो आनंद आहे तो अमर्यादा असा आनंद आहे. तो खरा म्हणजे स्वरूपाचा आनंद आहे. आणि म्हणून अशा वेळेस आपण काय म्हणतो की गोडी आहे आपली गोडी घेता काय न माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. म्हणजे एक जण गोडी घेत आहे आणि गोडी घेता घेता ती विषयांची गोडी असेल तर त्यामध्ये त्या विषयापासून आपल्याला वीट आहे. पण ती परब्रह्मतत्वाबद्दलचं बोलणं असेल तर दोन संतांच्या बोलण्यामध्ये ती गोडी कशी असेल, कारण ते संत अखंडपणे भेटत राहणार आहेत. जसं आपण इतर संतांच्या बाबतीत पाहतो
जगद्गुरू तुकाराम महाराज असो किंवा समर्थ रामदास स्वामी असो, यांची भेट काय कमी झाली असेल, 2-4दाच झाली असेल, पण जेव्हा ते भेटले असतील तेव्हा ती भेट ही अखंडित भेटी आहे. अखंडित भेटी म्हणजे ते भेटले असतील तेव्हा त्यांचा विषय काय असेल, ते काय बोलत असतील असा आपण विचार केला तर ते हेच म्हणत असतील की अजूनही लोक संसारामध्ये अडकलेले आहेत, त्यांना या भवसागरातून दूर काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दलचाच विचार ते करत असतील. आणि मग त्या विचारातूनच हे सगळे ग्रंथ त्यांच्याकडून निर्माण झाले आणि त्या ग्रंथांचा विषय जो आहे तो आपण आपलासा केला, तो जर आपण आत्मसात केला तर आपणसुद्धा आपल्या या अवस्थेमध्ये, या अवस्थेपासून आपण वरवरच्या अवस्थेमध्ये जाऊया. आणि म्हणून या ठिकाणी ते जसं अर्जुन आणि कृष्ण यांचं जसं नातं सांगितलं की भक्त आणि भगवंत आणि भक्ती ही त्रिपुटी होती, पण जेव्हा ते सगळे एकरूप होतील तेव्हा मग विषय असा वेगळा राहणार नाही. मग ती भेट हो का न हो, अखंडपणे आपल्या सगळ्यांच्या भेटी ह्या होतच आहेत असा विचार या ठिकाणी महत्त्वाचा आपल्या लक्षात येतो. म्हणून तुला भेटण्याच्या उद्देशाने माझा जीव खरं म्हणजे खूप आनंदित झाला आहे. तुझी भेट झाली की असे वाटते की मीच माझी भेट घेत आहे. जसं आपला तळहात दुसऱ्या तळहातावर आपण जेव्हा पकडतो तेव्हा एका तळहाताने दुसऱ्या तळहाताची भेट घेतली असं होतं. म्हणजे तशी आपली ही भेट अखंड आहे आणि सिद्ध भेट आहे. म्हणून ऐशिया बिहे जे म्हणतं की म्हणून मी ते घाबरतो की कधी त्यापासून आपण खाली ढळू नये त्या भेटीपासून. आणि खाली जर ढळलो आपण तर मुख्य उद्देश जो आहे आपल्या भेटीचा, तो जे मुख्य ज्ञान आहे ते आपल्या ठिकाणी तसं म्हणजे स्थिर होणार नाही. आणि म्हणून ती मला काळजी आहे. म्हणून ते माझे सोयरे संत सांगाती पाय आठविती विठोबाचे, म्हणजे अखंड विठोबाच्या चरणाचा ध्यास घेणे असे जे आहेत तेच माझे सगळे सोयरे आहेत. बाकी जे नातेवाईक आहेत, आपण ज्यांना सख्खे म्हणतो, सोयरे म्हणतो, हे सगळे या देहाच्या बुद्धीच्या पातळीवरचे आहेत. पण त्या पलीकडे जी भेट आहे ती माझ्या सद्गुरूंची भेट आहे. आणि असा भाव आहे. म्हणूनच आपण म्हणतो की ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अखंड म्हणजे आपण नेहमीसाठी विचार आपल्या सद्गुरूंच्या ध्यास पाहिजे, सद्गुरूंच्या चरणाचे आस पाहिजे. सद्गुरूंच्या चरणाच्या शिवाय दुसरं मी कशाचाही. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश आणि काची आसन पाहू, अशी स्थिती आपली यावी यासाठी चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी हा सगळा उपदेश केलेला आहे. आता आपण मला वाटतं 42-43 ओळीपर्यंत आलो, तर पुढचा विचार आपण पुढच्या भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.